नमस्कार मंडळी, आज आपण चर्चा करणार आहोत माझी शेतीतील उत्पन्न वाढवण्यासाठी केलेले प्रयोग। माझ्या मित्रांनो, माझ्या वडिलाची शेती होती, म्हणजे माझ्या वडिलांनी घेतलेली शेती होती 2 एकर। त्यात विहीर पहिले खोदलेलीच होती, पण माझं 2011 साली 10वी पासआउट झालो मी। तेव्हापासून शेतीमध्ये वेगळे प्रयोग करणं चालू केले। सगळ्यात पहिले शेतीमध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी शेतात स्प्रिंकलर घेतलं, ठिबक करून पाहिलं शेतीमध्ये। ठिबकमुळे शेतीचं उत्पन्न वाढलं मित्रांनो, पण पाहिजे तेवढं नाही वाढलं। पण नॉर्मल जी शेती समजा आपण करत होतो त्याच्यापेक्षा थोडं उत्पन्न शेतामध्ये ठिबक केल्यामुळे थोडं उत्पन्न वाढलं होतं आमचं। ठिबक केल्यानंतर मग आम्ही शेतीमध्ये दुसरा प्रयोग केला। शेतामध्ये आम्ही पोल्ट्री फार्म केलं, मांसल पक्ष्यांचं। त्यामध्ये काही जास्त इन्कम राहिला नाही मित्रांनो। मांसल पक्षीचं जे ब्रॉयलर म्हणतो आपण, त्याचं पोल्ट्री फार्म केलं होतं आम्ही ना। त्यामध्ये काही जास्त उत्पन्न राहिलं नाही। त्यानंतर आम्ही करून बघितलं दुग्ध व्यवसाय, दुधाचा व्यवसाय। दूध व्यवसायामध्ये जेवढा इन्कम होत होता मित्रांनो, त्याचा अर्धा खर्च होत होता, म्हणजे 50% उरत होतं दुधाच्या व्यवसायामध्ये, आणि मेहनत आपली पूर्ण लागत होती। त्यानंतर मग आम्ही गावरान कोंबड्याचं पोल्ट्री फार्म करून पाहिलं। ते सध्या आहे आमचं, पण त्यात पण काही एवढं जास्त इन्कम नाही राहिला मित्रांनो। मग आम्ही करून बघितलं शेतामध्ये शेळीपालन। शेळीपालनामध्ये आम्हाला बऱ्यापैकी उत्पन्न राहिलं मित्रांनो। सुरुवातीला कमी शेळ्या होत्या, आता आमच्याकडं 25-30 शेळ्या आहे, 26 शेळ्या आहे। शेळीपालनामध्ये सर्वात जास्त उत्पन्न आम्हाला पोल्ट्री फार्म, डेअरी फार्मिंग, मांसल पक्ष्याचं बॉयलर पोल्ट्री फार्म, या सगळ्यापेक्षा जास्त उत्पन्न आम्हाला शेळ्यामध्ये राहिलं मित्रांनो। माझी शेळ्या अर्धबंदिस्त आहे। मग आम्ही या शेळीपालन आपल्याला वाढवायचं आहे, म्हणजे मोठ्या क्वांटिटीमध्ये करायचं आहे। त्यासाठी आम्ही 500-600 छडी टाकून दुरून तळ्यातून पाणी आणलं मित्रांनो। आता शेतीमध्ये माझं शेळीपालन आहे, सध्या माझ्याजवळ 26 शेळ्या आहे, पण मला 100, 125, 150 शेळ्या, 100-1 शेळ्या करायचा विचार आहे माझा मित्रांनो। शेळीपालनामध्ये अजून आमचा दुसरा टॉपिकवर अभ्यास चालू होता मित्रांनो, मेंढीपालन। मेंढीपालनामध्ये सुद्धा भरपूर उत्पन्न राहतं मित्रांनो, शेळीपालनासारखंच। पण लार्ज क्वांटिटीमध्ये जर करणं असलं, समजा 50-100, तर आपल्याला मेंढीपालन परवडतं। मॅनपॉवर जास्त लागतो शेळ्यामध्ये मॅनपॉवर जास्त लागतो, मेंढ्यामध्ये मॅनपॉवर जास्त लागत नाही। शेळ्यापेक्षा थोडं कमी उत्पन्न मेंढ्यांचं, पण त्यामध्ये मॅनपॉवर पण कमी लागतो। आणि लार्ज क्वांटिटीमध्ये समजा 50, 100, 150 ह्या क्वांटिटीमध्ये आपण मेंढीपालन करू शकतो। शेळ्या तसं नाही करता येत। शेळ्या 50, 60, 70, एक जण 100 मेंढ्या वळू शकतो, पण एक जण 100 शेळ्याने वळू शकत मित्रांनो। असा माझा प्रवास आहे मित्रांनो। शेळ्यामध्ये जास्त उत्पन्न राहिलेलं आहे आम्हाला। आता आम्ही मेंढ्याचं पण करणार आहे, आणि माझ्या शेळ्या ज्या आहेत त्या अर्धबंदिस्त आहे। मेंढीपालन पण आम्ही अर्धबंदिस्त करणार आहे।